नांदुऱ्यात समाजवादी पक्षाचे निवेदन। नांदुरा तालुका प्रतिनिधी मुस्ताक शेख। इंदौर येथील शीतला माता बाजारात मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकानं खाली करण्याची धमकी देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याच्या वादग्रस्त व असंवैधानिक विधानाविरोधात समाजवादी पार्टी अखंड बुलढाणातर्फे नांदुरा तहसीलदारमार्फत मध्य प्रदेश राज्यपालांना निवेदन देण्यात आले। निवेदनात प्रमुख मागण्या: 1. संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी। 2. मुस्लिम व्यापाऱ्यांचे संरक्षण करून त्यांची दुकाने सुरक्षित ठेवावी। 3. सांप्रदायिक सौहार्द बिघडविणाऱ्या कृतींवर कठोर प्रतिबंध घालावा। यावेळी भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद, तानाशाही नाही चालणार अशा घोषणा देण्यात आल्या। कार्यक्रमाला युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेख नदीम, वसीम राजा, मोहम्मद सलीम, अझर मिर्झा, तोसिफ पठाण आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। समाजवादी पार्टीने इशारा दिला आहे की प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल।